रखरखत्या उन्हाळ्यात जिभेला थंडावा देणारं आईस्क्रीम, ज्यूस, लस्सी तर आपण बघितलीच आहे. पण आज आपण इथे अतिशय वेगळी अशी फेमस पुण्याची शाही मँगो मस्तानी बघणार आहे. तर त्यासाठी मी इथे 2 देवगड हापूस आंबे घेतलेले आहेत. 2 तास आधी भिजवून घेतलेले आहेत. आंबे वापरण्याआधी 2 तास पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे त्यातील उष्णता कमी होऊन थंड होतात. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून ते अशा प्रकारे चिरून त्याला मध्ये कट देऊन छान क्यूब आकारामध्ये स्लाइसेस तयार करून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर असे हे आंब्याचे स्लाइसेस दिसत आहेत. उन्हाळ्यात आंबे आणून ते अशा प्रकारे कट करून खाण्याची मजा आहे ती दुसरी कशातच नाही. म्हणूनच आंब्याला फळांचा राजा म्हटलेला आहे. तसं तर आंब्याचा सीझन 3 ते 4 महिन्यासाठीच असतो. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे दोन्ही आंब्यांचे क्यूब्स आकारामध्ये स्लाइसेस तयार करून घेतले. त्यातले अर्धे आंब्याचे स्लाइसेस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे. 4 चमचे साखर, 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि 1 ग्लास दूध घालून छान आपल्याला 2 मिनिटांसाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आईस्क्रीमची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे. इथे तुम्ही मँगो आईस्क्रीम देखील वापरू शकता. फक्त चॉकलेट आईस्क्रीम वापरून कोणतंही आईस्क्रीम वापरू शकता. बघू शकता किती सुंदर असा हा मँगोचा रस तयार झालेला आहे. आता एका ग्लासला मँगो सिरपनं गार्निश करून घ्यायचं. त्यामध्ये तयार केलेल्या आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या. त्यावरती व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं. कलरफुल टूटी फ्रुटी घालून घ्यायची. भरपूर असे ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आणि वरून आपण तयार केलेला आंब्याचा रस घालून घ्यायचा. भरपूर असं ड्रायफ्रूट, टूटी फ्रुटी, आंब्याचा रस असल्यामुळे ही शाही मँगो मस्तानी खूप सुंदर लागते, मस्त लागते. म्हणूनच हिला शाही मँगो मस्तानी असं नाव पडलं असावं. वरून पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीम, मँगो स्लाइसेस, टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट, मँगो सिरप घालून गार्निश करून घ्यायचं. बघू शकता किती सुंदर दिसत आहे शाही मँगो मस्तानी. पाहता क्षणी प्यावीशी वाटते. त्यामुळे तुम्ही देखील या उन्हाळ्यात ही झटपट होणारी शाही मँगो मस्तानी बाजारातून विकत आणण्याऐवजी घरच्या घरी झटपट बनवा आणि मुलांना द्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.